गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भास्कर जाधव मैदानात असून त्यांच्या विरोधात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे राजेश बेंडल निवडणूक लढवत आहे। येथील प्रचार शिगेला पोहोचला असून महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा विजय हा निश्चित असल्याचा दावा करण्यात येत आहे। या संदर्भात भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी भास्कर जाधवांचा खरपूस समाचार घेतलाय। भास्कर जाधवांच्या भूलथापांना लोक फसणार नाहीत असे देखील ते म्हणाले आहेत। त्यावेळेला त्यांनी काही भूमिका बजावल्या असतील, त्या खऱ्याही असतील, त्याबद्दल मी बोलणार नाही कारण ती परिस्थिती तशी होती। पण एक काळ असा होता की विधानसभेतलं उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला जो पुरस्कार मिळाला होता, भास्कर जाधवांना, ते भास्कर जाधव वेगळे होते आणि आत्ताचे भास्कर जाधव हे वेगळे आहेत। खरं म्हणजे 2009 मध्ये निवडणुकीपर्यंतचा एक माहोल वेगळा होता, पण 2009 नंतरच्या विजयानंतर मी गुहागर विधानसभेचा आमदार आहे अशा भूमिकेतून वागण्यापेक्षा मी राष्ट्रवादीचा आमदार आहे, मी जाधव आमदार आहे अशा पद्धतीतून भास्कर जाधव जे वागलेत, भारतीय जनता पार्टीतल्या सर्वांना ज्यांनी फोडायची जोरदार मोहीम आखली होती, विविध व्यावसायिक आहेत हे गुहागर तालुक्यातले किंवा विधानसभेतले, यांना धाक दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पार्टी कमकुवत करण्याचा प्रयत्न केला। तो प्रसंग भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता विसरणार नाही। सन्माननीय तात्यांनी, विनय नातूंनी ज्या व्यक्तींना, ज्या माणसांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध पदावर नेऊन ठेवलं, त्या सर्व लोकांना विविध आमिष दाखवून यांनी आपल्या पक्षात घेतलं। पण एकदा भास्कररावांनी त्या माणसांकडे जाऊन बघावं की त्यांची काय हालत आहे ती। तुम्ही त्यांना वेगवेगळे आमिष दाखवलीत पण त्यांची कोणतीही पूर्तता केली नाही, म्हणून अशी मंडळी आता घरात बसलेली आहेत। काय केलं तुम्ही? तर आमचे शिरस्ते नेतृत्व की ज्याने जगानं गुरु मानले, त्या सन्माननीय मोदींची तुम्ही टिंगलटवाणी केलीत, तुम्ही फडणवीसांची उपासना केलीत, तुम्ही विनय नातूंना काय वाटेल ते बोललात। की भारतीय जनता पार्टी कधीही विसरणार नाही। न्यूजच्या तोंडावरती तुमचा पराभव तुम्हाला स्पष्ट दिसू लागलाय आणि म्हणून तुम्ही अगतिकपणे भारतीय जनता पार्टी मला मदत करील असे सोशल मीडियावर सांगून या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करताय। पण माझी भास्कर जाधवांना एक जाहीर आव्हान आहे, या तुमच्या नौटंकीपणाला भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता बळी पडणार नाही। भारतीय जनता पार्टी या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये वडील भावाची भूमिका प्रामाणिकपणे बजावते आणि आमच्या भूमिकेमुळेच आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या सहकार्यामुळे राजेश बेंडल यांचा विजय नक्की झालेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या परतीचा प्रवास सुद्धा सुरू झालेला आहे। पुढील 8 दिवसात आपला हा परतीचा प्रवास अधिक वेगवान कसा होईल यासाठी भारतीय जनता पार्टी तन, मन आणि धन ओतून कामाला लागणार आहे।